ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की कशा प्रकारे जे यहुदी लोक होते त्यांनी प्रभू येशू बरोबर वाद घालण्यास सुरुवात केली। त्यांनी प्रभू येशूने जेव्हा त्यांना म्हटलं तुम्ही गुलामगिरीमध्ये जगत आहात, गुलामाचं जीवन जगत आहात, तेव्हा या यहुदी लोकांना सांगितलं की आम्ही अब्राहमाची मुलं आहोत, आम्ही कधीही कोणाच्या गुलामगिरीत नव्हतो। आणि या शब्दामध्येच आपल्याला कळते की ते कशा प्रकारे खोटं बोलत होते। कारण जर आपण यहुदी लोकांचा इतिहास पाहिला, त्यांच्या पूर्ण इतिहासामध्ये ते गुलामगिरीमध्येच होते। पहिले फारोच्या गुलामगिरीमध्ये होते, नंतर बाबिलोनियांच्या गुलामगिरीत होते, आणि जेव्हा ते प्रभू येशू बरोबर वाद घालत होते तेव्हा सुद्धा ते रोमी लोकांच्या गुलामगिरीत होते। परंतु प्रभू येशू त्यांना सांगत आहे की जेव्हा तुम्ही पाप करता, पापामध्ये राहता, एखादं वाईट कृत्य करता, तेव्हा सुद्धा तुम्ही गुलामगिरीचे जीवन जगत असता, तुम्ही शैतानाचे गुलाम असता। प्रिय मित्रांनो, जेव्हा मनुष्य पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होतो तेव्हा तो सर्वांगीण स्वातंत्र्य अनुभवतो। आजच्या पहिल्या वाचनामध्ये शद्रखा, मेशका व अबेदनेगो यांनी नबुकदनेस्सरच्या प्रस्तावाला धुडकावून लावले। त्यांनी मूर्तीपूजा करून जीव वाचवण्याऐवजी खऱ्या देवाची पूजा करून मृत्यूला सामोरे जाणे पसंत केले। राजकीय किंवा एखादा राजा त्यांचा तारणारा म्हणून कोणी महान प्रकट होईल अशी यहुद्यांची अपेक्षा होती, असे आपल्याला शुभवर्तमानामध्ये कळते। पण येशू मात्र त्यांच्या अपेक्षेने विरुद्ध दिशेने आलेला तारणारा होता। जगाचा निर्माता, त्याचा पिता व त्यांचे एकमेकातील असलेले संबंध यावर यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही। सत्य तुम्हाला बंधनमुक्त करील ही येशूची शिकवण होती। जर सत्य आपणात असेल तर भौतिक गोष्टीचे गुलाम आपण होणार नाहीत। त्यामुळे आज आपण चिंतन करूया की आपल्या जीवनामध्ये आपण नक्की कोणाचे गुलाम आहोत, आणि बंधनमुक्त होण्यासाठी लागणारी कृपा आपण या पवित्र मिसा बलिदानात मागूया।